मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये स्वरा आता रिक्षामध्ये बसते आणि म्हणते की काका, मला पोलीस स्टेशनला जायचं आहे, तुमचा फक्त एकदा फोन देता का, मला फोन करायचा आहे. असं म्हणून ती आता त्या काकांकडून फोन घेते आणि लगेच निरंजन मामांना फोन करून सांगते की मी स्वरा बोलतीये आणि माझे मल्हार गुरुजी हे निर्दोष आहेत. तेव्हा मामा इकडून म्हणतात, अगं स्वरा, पण तू कुठे आहेस. जरा स्वरा घाबरल्यासारखी त्यांना वाटत असते. तेव्हा ते पाहून निरंजन मामा तिला सारखं विचारू लागतात, अगं तुला कुणी सांगितलं तुझे मल्हार गुरुजी निर्दोष आहे आणि तू कुठे आहे. तेव्हा आता स्वरा म्हणत असते की मनुका काकू, असं म्हणून लगेच तो फोन आता कट होतो. मोनिकाबद्दलचं सर्व सत्य ती सांगणारच असते. फोनची बॅटरी उतरल्यामुळे स्वराचाही नाईलाज होतो. इकडे निरंजन मामा हे खूप घाबरलेले असतात. तेवढ्यातच तेथे आता मंजुळा आणि क्षमा या दोघीही येतात आणि मग ते विचारू लागतात, काय झालं निरंजन मामा. तेव्हा निरंजन मामा सगळं काही सांगू लागतात की स्वराचा आत्ता फोन आला होता, ती खूप घाबरली होती. मोनिका मॅडमबद्दलचं काहीतरी सत्य सांगत होती, माझे गुरुजी निर्दोष आहे असं म्हणत होती. त्यावरती आता त्या दोघीही जरा घाबरतातच की स्वरा कुठल्या संकटात तर नाही ना. क्षमा धावतच तिच्या रूमकडे जाते आणि म्हणते की स्वरा इथे सुद्धा नाहीये, नक्की कुठे गेली असेल ही मुलगी. तर आता ती पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे असं निरंजन मामा म्हणतात. तर आता मंजुळा लगेच तिकडे जायला निघते. निरंजन मामाला देखील ती बरोबर घेते. क्षमाही त्यांच्याबरोबर जायला निघते. पण आता मंजुळा म्हणते की जर स्वरा चुकून घरी आली तर आपल्यापैकी घरी कोणीतरी असायला हवं, त्यामुळे तुम्हीच थांबा, मी जाऊन येते. ठीक आहे असं क्षमा म्हणते आणि देवाकडे प्रार्थना करत माझ्या स्वराला सुखरूप ठेव अशी प्रार्थना करते. तर इकडे स्वरा आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. रिक्षातून खाली उतरत ती त्या काकांना थँक्यू म्हणते. मग त्यानंतर ती पुढे जाऊ लागते आणि मल्हारला आवाज देते की मल्हार गुरुजी मी आली आहे, असा 5-6 वेळा ती आवाज देते. तर आता मल्हार तो आवाज ऐकतो. त्याला तर आता धक्काच बसतो की स्वरा अचानक इथे कशी आली. तो म्हणतो, स्वरा तू कुठे आहेस बाळा, असं म्हणून तो तिथे असणाऱ्या कॉन्स्टेबल आणि त्याचबरोबर पुढेला म्हणतो की माझी स्वरा आली आहे तिथे. तर आता त्याचा जीव स्वरासाठी व्याकुळ होत असतो. इकडे स्वरा ही धावतच मल्हारकडे निघालेली असताना समोरून एक माणूस येतो. त्यात काचेचे चहाचे ग्लास असतात. तर चुकूनच स्वराचा आता धक्का लागल्यामुळे त्या हातातून ते ग्लास पडतात आणि फुटून जातात. तर आता मल्हार त्यांना सॉरी म्हणून आतमध्ये निघालेली असते. पण तो माणूस तिला सोडायला तयार नसतो. तिचा हातच पकडून ठेवतो आणि म्हणतो, याचे पैसे देणार कोण, मला अगोदर पैसे हवेत. स्वरा अजून मोठ्याने मल्हारला आवाज देऊ लागते. तेवढ्यातच मोनिका आता तेथे येते आणि लगेच त्या माणसाच्या हातावर 500 रुपये टेकवते आणि इथून निघायचं असं म्हणते. तेव्हा तो माणूस ते पैसे घेऊन तेथून जातो. मोनिका आली म्हणून स्वरा खूपच घाबरते आणि म्हणते की मी आत्ताच्या आत्ता पोलीस काकांना सांगून येणार आहे की तुम्हीच माझ्या दाढीवाल्या काकांना मारलं आहे. तेव्हा आता एवढा घाईघाईत कधी निर्णय घ्यायचा नसतो. तू माझं ऐक एकदा, शुभंकर ठाकूर हा मेला नाहीये, तो जिवंत आहे आणि अशी अर्धवट माहिती जर तू तिकडे घेऊन गेलीस तर मग तुझे मल्हार गुरुजी अजूनही जेलमध्ये आहे, त्यांना सुटायचंय की नाही, असं म्हणून आता मोनिका तिला त्याच्या जीवाची भीती दाखवते. तर मोनिका आता तिला म्हणते की शुभंकर ठाकूरला जर तुला जिवंत पाहायचं असेल तर तू आता माझ्याबरोबर चल, नाही तर मग बघ, असं म्हणून ती विक्रमला कॉल करते. तेव्हा विक्रम म्हणतो, शुभंकर ठाकूरच्या जीवाचं काय करायचं ते सांग. आता स्वरा खूपच घाबरते आणि म्हणते की काहीच करू नका त्यांना. तर मोनिका आता पटकन तिला तेथून घेऊन जाते. तेवढ्यातच आता हवलदार तेथे येतात. स्वराला इकडे तिकडे शोधतात परंतु ती कुठेही नसते. इकडे मोनिका पटकन स्वराला आता गाडीत बसायला सांगते आणि स्वतः देखील गाडीत बसत असते. तेवढ्यातच मंजुळा आणि निरंजन मामा रिक्षातून तेथे येतात. तर आता ए ढोलके, तू कुठे घेऊन चालली माझ्या स्वराला, असं म्हणून मंजुळा जोराजोरात ओरडते. पण तोपर्यंत आता मोनिका तेथून निघालेली असते. ती भरधाव वेगाने गाडी पुढे घेऊन जाते. तर आता मंजुळा निरंजन मामाला म्हणते की आपण त्या गाडीचा पाठलाग करायला हवा. आता मोनिकाची गाडी पुढे तर रिक्षा मागे असा त्यांचा पाठलाग सुरू असतो. तर आता दुसरीकडे हवलदार आतमध्ये येतात आणि मल्हारला म्हणतात, अहो साहेब, तिथे कुणी स्वरा वगैरे नव्हती. तेव्हा मल्हार म्हणतो, प्लीज मला एकदा पाहू देत ना, कारण खरंच माझ्या स्वराचा आवाज तेथे येत होता. तरीही आता कुणी ऐकायला तयार नसतं. तेवढ्यातच तावडे तेथे येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं सकाळपासून, अहो इथे कुणी स्वरा वगैरे नाहीये आणि सकाळी ज्या माणसाने आम्हाला फोन केला होता तो आय विटनेस तो इकडे येणार आहे. तेव्हा मल्हार तर अजूनच खूप
खूप घाबरतो. दुसरीकडे आता मोनिका एका ठिकाणी गाडी थांबवते तर स्वरा म्हणते तुम्ही काहीही करा पण मी पोलीस काकांना तुमचं नाव सांगणारच आहे. तेव्हा मोनिका म्हणते मी तुला एकदा सांगितलं ना की शुभंकर ठाकूर हा जिवंत आहे आणि अगं शुभंकर ठाकूरच तुझे बाबा आहेत. मी तुला हे खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. तुझ्या मम्माने तुला ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म दिला होता त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचबरोबर अनाथ आश्रमामध्ये जाऊन शुभंकर ठाकूरने सगळी माहिती गोळा केली आहे. म्हणूनच मी तुला सांगते पोलिसांना काही सांगू नको. तेवढ्यातच आता मंजुळाचा सारखा तिला फोन येत असतो पण मोनिका मुद्दाम तो कॉल रिसीवच करत नाही. त्यानंतर आता स्वरा म्हणते तुम्ही मला मग शुभंकर ठाकूरकडे घेऊन जाणार का? तुम्ही त्याला मला भेटू देणार का? तेव्हा आता मोनिका ठीक आहे असं म्हणते. स्वराला विश्वासात घेऊन सांगते तेथे गेल्यानंतर तू शुभंकरला सांगायचंस की माझ्या विरोधात आणि डॅडा विरोधात त्याला सांग की कंप्लेंट करू नको म्हणून तरच मी तुला त्याला भेटवू शकते. तेव्हा आता मनातल्या मनात स्वरा म्हणू लागते की मी मनुका काकूला कसं सांगू? दाढीवाल्या काकांना माहीत आहे मी नक्की कुणाची मुलगी आहे. त्या मला सतत हेच सांगण्याचा का प्रयत्न करताय की शुभंकर ठाकूर म्हणजे दाढीवाले काकाच हेच माझे बाबा आहेत. त्यानंतर आता मोनिकाने शुभंकरला भेटायचं प्रॉमिस केल्यानंतर ती म्हणते इथेच तू थांब मी एक महत्त्वाचा कॉल करून येते असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते आणि विक्रमला कॉल करते. तेव्हा आता विक्रम विचारतो काय झालं तर मोनिका म्हणते ती स्वरा ऐकतच नव्हती. आपल्या दोघांविरोधात पोलीस कंप्लेंट ती करणार होती. कसं बसं मी तिला तयार केलंय की शुभंकर ठाकूर बरोबर तुझी भेट घडवून देईल पण आपलं नाव घ्यायचं नाही. तेव्हा विक्रम म्हणतो तुझं डोकं फिरलंय का? शुभंकर बरोबर कशी भेट घडेल तिची आता? त्यावरती आता मोनिका म्हणते डॅड आत्ता ह्या क्षणी आपण सेफ असणं महत्त्वाचं आहे. तिला काहीतरी सांगणं गरजेचं होतं. तेव्हा आता स्वराचं पुढे काय करायचं असं तो विचारतो तर मोनिका म्हणते काय करावं कळतच नाही. तर तो म्हणतो की टेकडीवर एक दुर्गा मंदिर आहे तेथे तिला घेऊन ये. मी पण माझ्या माणसाबरोबर म्हणजे जगताप बरोबर तेथे येतो. पुढे तिचं काय करायचं हे पाहू आपण. तर मोनिका म्हणते डॅड मी सगळं काही हँडल करेल तू फक्त त्या माणसाचा नंबर मला सेंड कर असं म्हणून ती पटकन फोन ठेवते. तर इकडे मोनिका गाडीत बसणार असते तेवढ्यातच CNG मॅडमचा तिला फोन येतो. तेव्हा मोनिका जरा घाबरतेच. ती कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं रश्मी मॅडम? तेव्हा त्या जोरात तिच्यावर ओरडत म्हणतात की स्वरा कुठे आहे? मोनिका अगदी शांतपणे म्हणते की ती माझ्याजवळच आहे. काय झालंय पण? तर आम्हाला स्वराबरोबर बोलायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा फोन म्यूट करायचा नाही, कट करायचा नाही किंवा होल्डवर सुद्धा ठेवायचा नाही. तर आता मोनिका म्हणते की हो. तेव्हा आता स्वराकडे तो फोन देण्यात येतो. रश्मी मॅडम तिच्याकडून सगळी माहिती काढून घेतात की बाळा तू कशी आहेस? तुला काही त्रास तर नाही ना? आम्ही अगदी ठीक आहे. मी दुर्गापूजेच्या ठिकाणी जाणार आहोत असं म्हणून तिथे दसरा इव्हेंट आहे तेथे. तेव्हा रश्मी मॅडम आता ठीक आहे असं म्हणतात. ती पण थोड्या वेळात तिकडे पोहोचते असंही त्या म्हणतात. आता तू पोलीस स्टेशनमध्ये का गेली होतीस असं त्या स्वराला विचारतात. तेव्हा स्वरा म्हणू लागते मला दाढीवाल्या काकांसारखं कुणीतरी तिकडे दिसलं म्हणूनच मी मनुका काकूला तसं सांगितलं पण ते दुसरे कुणीतरीच होते असं म्हणून स्वरा तो विषय टाळते. स्वरा आणि मोनिका लगेच तिकडे जायला निघतात. तिकडे मंजुळा आणि मामा हे दोघेही स्वराचा अजून शोध घेत असतात. तर काही वेळाने मंजुळा म्हणते मी राजाध्यक्षांच्या घरी जाते आणि तुम्ही असं सरळ पुढे तिला पाहत जा. तेव्हा मामा ठीक आहे असं म्हणतात. मंजुळा रिक्षातून खाली उतरून दुसरी रिक्षा पकडते आणि राजाध्यक्षाच्या घरी जायला निघते. आता थोडं पुढे गेल्यानंतर निरंजन मामाला क्षमाचा फोन येतो. तेव्हा क्षमा जरा घाबरल्यासारखी त्यांना वाटते. ते विचारतात काय झालं क्षमा वहिनी? तेव्हा क्षमा म्हणते की मोनिका आणि स्वरा बरोबर आहेत. दसरा इव्हेंट आहे ना तेथे मोनिका स्वराला घेऊन गेलीये त्यामुळे तुम्ही ताबडतोब तिकडे पोहोचा. मी मंजुळाला तसं फोन करून सांगते. तेव्हा ठीक आहे असं निरंजन मामा म्हणतात. तिकडे मल्हार हा तावडेला जवळ बोलवतो आणि म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, मला जबानी द्यायची आहे. तेव्हा आता ठीक आहे असं तावडे म्हणतात पण त्या अगोदर मला एक फोन करायचा आहे अशीही मल्हार अट घालतो. तेव्हा लगेच तो क्षमाला फोन करतो. तर आता इकडे क्षमा आईला म्हणत असते की तुम्ही चहा पिऊन घ्या पण आता आईचं कशातच मन लागत नसतं त्यामुळे आता क्षमाचाही नाईलाज होतो. तेवढ्यातच तिला मल्हारचा फोन येतो. तर आता मल्हार विचारतो की क्षमा वहिनी स्वरा कुठे आहे? तर क्षमा म्हणते ती पोलीस स्टेशनला आली होती. हे ऐकताच आता मल्हारला धक्का बसतो. तर मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.